कोण जास्त चांगला डान्स करेल यामध्ये जुगलबंदी असणार आहे. आमचे तात्या विंचू आणि टेडी यांचा आपण डान्स तर पाहिलेला आहे, व्हिडिओज पाहिलेले आहेत. सज्जन भाऊ जारवाल यांच्या माध्यमातून नक्कीच टेडीसाठी नक्कीच 7,000 रुपयांचं डोनेशन आलेलं आहे. पहिल्या चेंडूवरती आलाय चौकार. पवन जोनवाल आणि गोपी नांगलोत ही जोडी आहे आणि पहिल्या चेंडूवरती आलाय चौकार. चांगली सुरुवात झाली आहे या मॅचमध्ये. दोन्ही संघांसाठी हा सामना फार महत्त्वाचा आहे, कारण की इथून जो संघ जिंकेल तो संघ राणा सिंग फायटर या संघासमोर फाईट करणार आहे फर्स्ट क्वालिफायरमध्ये, आणि जो संघ पराभूत होईल त्या संघाला वाट पाहावी लागणार आहे. स्वीप करण्याचा प्रयत्न, चांगली फिल्डिंग, शॉट मिडविकेटला. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहतोय 4 धावा धावफलकावरती. राहुल दादा वॉर्मअप करतायत. नो चेंडू घोषित केलेला आहे आणि झेल देखील सोडलेला आहे. नो बॉल. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. यस, फ्री हिटचा इशारा येतोय. माधवजी ठाकरे सर MCA मान्यता प्राप्त हे पंच आहेत. गेली 41 वर्ष नक्कीच पंचांची कामगिरी ते करतायत. अनेक मोठ्या मोठ्या टुर्नामेंट त्यांच्या माध्यमातून कव्हर केले जातात. फुलटॉस. क्षेत्ररक्षक आहेत, त्यांच्या वाक्याच्या बाहेर फिल्डर के मस्तक पे दस्तक देती हुई 6 रन. माधवजी ठाकरे यांच्यासाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. 9-9 सरकार. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहे 11. बेस्ट वर्सेस बेस्ट हे बॅटल सुरू आहे. खऱ्या अर्थाने 2 दिवस योगेशजी मडवी सरांचा आवाज आपण ऐकतोय. आमचे गुरुवर्य आहेत. ब्लॉक हॉलचा वापर केला होता, ड्राईव्ह करतायत. शॉट एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहेत. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. आला हा डॉट बॉल. धावसंख्या धावफलकावरती 11 आहे. षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. 8-8 षटकांचे सामने. पुन्हा एकदा अपिश खेळतायत. लॉंग ऑफला डीपमध्ये फिल्डर आहेत परमेश्वर, त्याच्यावरती मिळते 1 धाव. धावसंख्या आपण पाहू शकाल 1ने पुढे जाईल पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. धावसंख्या आहे 12. बिग हिट करण्याचा प्रयत्न.
क्षेत्ररक्षक आहे त्यांच्या वाक्याच्या बाहेर, लॉंग ऑफ सीमा पार, षटकार. आजचा दिवस प्रेक्षकांसाठी पर्वणी आहे, लहान मुलांसाठी पर्वणी आहे. नाशिकचा तात्या विंचू आणि टीडी आलेला आहे. आज डबल धमाका आहे. क्या बात आहे, टाळ्या होऊन जाऊ द्या. स्वागत आपण करूया तात्या विंचू आणि टेडीच या टिटवाला नगरीमध्ये, या कल्याण ग्रामीण मध्ये. हाफ ट्रॅकर बॅकफुटला गेले, स्क्वेअर कट करतायत. डीप मध्ये फिल्डर जात आहे, शर्यत लागली आहे आणि ती शर्यत जिंकली आहे चेंडूने सीमा रेषेच्या बाहेर, चौकार. शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे, धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. आलाय हा डॉट बॉल. चला, लहान मुलांना विनंती असेल आपण या बाहेर या. धाव संख्या 22, षटक क्रमांक हे दुसरं सुरू आहे. योगेशजी मडवी सर मॅनेजमेंट महागुरू आहेत, अनेक मोठ्या मोठ्या टुर्नामेंट लीड करतात. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या आपण पाहू शकाल 23 धावा. आज योगेशजी मडवी सर डबल धमाका आहे. यावेळी लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. मिळते अवांतर धाव. धावसंख्या आहे 24 धावा. धावसंख्या आहे 24, षटक क्रमांक हे नक्कीच दुसरं सुरू आहे. क्या बात आहे, तात्या विंचू नाशिकवरून आलेले आहेत. भरपूर दूरवरचं अंतर कापून ते आलेले आहेत. त्यांचं देखील आपण स्वागत करूया या टिटवाला प्रीमियर लीग मध्ये. यावेळेस लाईन पुन्हा एकदा चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. मिळते अवांतर धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल 25. सलग चाला हा तिसरा व्हाईट बॉल. टिटवाला प्रीमियर लीग सीझन 5 आपण पाहतोय आणि आज अंतिम दिवस आहे आणि आज डबल धमाका. तात्या विंचू टेडी, माधवजी ठाकरे सर डान्सिंग अंपायर ऑन साइडला खेळतायत. गॅप मधून चेंडू चाललाय, स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर, TPL चौकार.
साठी टाळ्या होऊन जाऊ द्या. माधवजी ठाकरे सर आणि नाशिकचा तात्या विंचू. ऑन साइडला बिग हिट, सीमा पार षटकार. त्यामध्ये टाळ्या होऊन जाऊ द्या तात्या विंचू यांच्यासाठी. फुल टॉस चेंडू होता, मोठा फटका आला नाहीये. इथे हा डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहेत 35 धावा पहिले 2 षटकांच्या समाप्तीनंतर. यस डीजे. स्वीप करण्याचा प्रयत्न आणि आलाय हा वाईट बॉल. बघा अनोखी शैली आहे. डोक्यावरती उभं राहून वाईट द्या माधवजी, तर आम्ही तुम्हाला मानू. धावसंख्या 36. आज घाम फुटणार आहे माधवजी ठाकरे यांना, कारण की तात्या विंचू आणि टेडी आलेला आहे थेट नाशिकवरून. नाही, माधवजी ठाकरे यांचं विशेष कौतुक की याही वयामध्ये ते चांगली कामगिरी करतायत. वय वर्ष 56 आहे. ड्राईव्ह करतायत, डीपमध्ये फिल्डर आहेत, त्याच्यावरती मिळते 1 धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल 37. 37 धावा धावफलकावरती. टिटवाला प्रीमियर लीग आपण पाहतोय, सीझन 5वा आहे. क्या बात आहे. चांगला चेंडू, सबमरीन डिलिव्हरी. चेंडू पडला आणि खाली राहिलेला आहे, डीप राहतोय आणि आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या 37. 37 धावा धावफलकावरती आहेत. आमचे समवेत आमचे ऑफिशियल गुणलेखक ध्रुव आहेत, त्यांच्या सुवर्ण अक्षरामध्ये स्कोर कार्ड भरलं जातं आणि तंतोतंत माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. सामना फार महत्त्वाचा आहे. इथून जो संघ जिंकेल तो संघ टॉप 2 मध्ये प्रवेश करेल. फुल टॉस चेंडूवरती फुल टोल वसूल केलाय. सीमा रेषेच्या बाहेर कॉमेंट्री बॉक्स मध्ये हा चेंडू जाऊन विसावलाय. षटकार. दुसरीचा प्रयत्न सुरू आहे आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. धावसंख्या 45. 45 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक हे 3रं सुरू आहे. चांगलं बॅटल या दोन टीम मध्ये. सॉफ्टने खेळतायत, क्षेत्ररक्षक आहेत. शॉट कव्हरला धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. आलाय हा डॉट बॉल.
आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 45 डीजे. अंदाज गोपी आणि पवन ही जोडी आहे. डान्सिंग डाऊन द विकेट पहिल्या चेंडूवरती स्वागत केलेलं आहे. वेलकम टू द ग्राउंड षटकार. सिंगल साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक असेल प्रत्येक षटकाराला का 3 षटकारांसाठी 500 रुपयांचं पारितोषिक. गोपी यांच्यासाठी सुवर्ण संधी. ऑन साइडला घुटना टेक आणि चौकार देख. गोपी यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. महाजन बहुरे साहेबांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयांचं पारितोषिक. ऑन साइडला खेळतात. गॅप मधून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि सीमा पार चौकार. कॅप मधून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पुन्हा एकदा आलाय हा चौकार. धावसंख्या आहे 63 धावा. नक्कीच सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आदरणीय सुनील मामा शिंदे साहेबांचे इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. क्रिकेटचे खूप मोठे चाहते आहेत सुनील मामा शिंदे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये कार्यरत आहेत. फुल टॉस चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आलाय. हा डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल 63 धावा. सुनील मामा शिंदे यांचे इथे आगमन होत आहे. फुल टॉस ऑन साइडला टर्न केलाय. सीमा रेषेच्या बाहेर चौकार येतोय या अंतिम चेंडूवरती आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 67 धावा. सुप्पड मामा बालोद यांचं देखील आगमन होत आहे. वेलकम स्वागत आहे आणि सुनील मामा शिंदे यांचे इथे आपण सन्मान करूया. सुनील मामा शिंदे साहेबांचा इथे आपण सन्मान करतोय. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये कार्यरत आहेत आणि वर्षभर आमच्याशी ते कॉन्टॅक्टमध्ये असतात. मामा क्रिकेटचे खूप मोठे चाहते.
कुठेही स्पर्धा असेल नक्कीच ते आवर्जून बघत असतात. टाळ्या होऊन जाऊ द्या मामांसाठी, त्यांची उपस्थिती लाभते या स्पर्धेसाठी. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्यांचं देखील खूप मोठं योगदान आहे आणि समालोचकांवरती नेहमीच त्यांचं प्रेम राहिलेलं आहे. चला तात्या विंचू जात आहेत खेळाडू कक्षाकडे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 67 आहे. चांगली धावसंख्या बनवली आहे नक्कीच 4 षटकांमध्ये, कारण की दोन्ही संघांसाठी हा सामना फार महत्त्वाचा आहे. कारण की इथून जो संघ जिंकेल तो संघ टॉप 2 मध्ये प्रवेश करेल आणि राणा सिंग फायटर या संघासमोर फाईट करणार आहे. दरवर्षी महाजन भाऊ खूप चांगला संघ बनवतात आणि याही वर्षी सलग 3 सामने जिंकलेला आहे. पवन आणि गोपी ही जोडी 67 धावांची पार्टनरशिप बनवली आहे. वीर योद्धा फायटर संघ फोटोशूट करतोय तात्या विंचू आणि टेडी सोबत. रुपेश दादा देखील आहेत आमचे, रुपेश बासरे. धावसंख्या 67. चला आपण सामना सुरू करूया. गोलंदाज परमेश्वर आहेत, टीम कॅप्टन. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे आणि आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल 67. फुलटॉस, क्षेत्ररक्षक आहेत आणि हा झेल पकडलेला आहे. सुनील बमनावत यांनी फलंदाज झालाय फेल. विकेटचं पतन. पवन बॅक टू द पवेलियन.
राहुल दादा महेर येत आहेत, द बाहुबली, वीर योद्धा फायटर या संघाचे. बॅकफुटला गेले होते, कट करण्याचा प्रयत्न, ड्रिल करून दाखवतात. पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या 67. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करतायत परमेश्वर. कॅप्टन वर्सेस कॅप्टन हे बॅटल सुरू आहे. यावेळी सर लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. चला, अनोखी अदा आहे माधवजी ठाकरे सरांची. धावसंख्या आपण पाहू शकाल 68. 68. परमेश्वर डेट चेंडू घोषित करतायत. धावसंख्या आपण पाहू शकाल 68. 68. नक्कीच तात्या विंचो आणि टेडी मनोरंजन करतायत. पुन्हा एकदा वाईट बॉल. धावसंख्या 69 आहे. परमेश्वर पुन्हा एकदा. यावेळी बिग हिट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहेत आणि लॉंग ऑफला नक्कीच फील्ड होतो या चेंडू. त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल 70 धावा. ताते विंचो आणि टेडी देखील टाळ्या वाजवतो या फिल्डिंगसाठी, कारण की फिल्डिंग चांगली झाली आहे. धावसंख्या 70 आहे. षटक क्रमांक हे 5वं सुरू आहे. स्ट्रायकिंगला बॅट्समन गोपी जो चांगली बॅटिंग करतोय या मॅचमध्ये. हाफ ट्रॅकर हा चेंडू सोडून दिलेला आहे. पंचांचा नक्कीच इशारा 1 फॉर दी ओव्हरचा येतोय. फर्स्ट बाउन्सर नाही ना. एक चेंडू शिल्लक या षटकामधील. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. आलाय हा डॉट बॉल आणि पहिल्या 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 70. या षटकामध्ये आल्या फक्त आणि फक्त धावा 3 आणि या मॅचमध्ये परमेश्वरने कमबॅक करून दिलेला आहे स्पार्टन 11 या संघाला. सुनील येत आहेत नवीन गोलंदाज. फुल टॉस आणि त्याचा फायदा घेऊ शकले नाहीयेत. एक धाव झाली कंप्लीट आणि एकच धाव मिळते चेंडूवरती.
हॅलो 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 धावसंख्या आपण पाहू शकाल 71 71 धावा. लाईन पाहावी लागणार आहे. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. धावसंख्या 72 धावा धावफलकावरती. 8 षटकांचा सामना आहे. टिटवाला प्रीमियर लीग सीझन 5 राहुल दादा महेर यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन सहआयोजक गोपी नांगलोदानी रामधन दुलत आणि विशेष सहकार्य सुप्पड मामा बालोद आणि या स्पर्धेचे आधारस्तंभ रुपेश भाई बासरे भरतदादा नांगलोद यांचं देखील खूप मोठं योगदान आहे या स्पर्धेसाठी. पुन्हा एकदा चांगला चेंडू सुरेख गोलंदाजी आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल 73 धावा धावफलकावरती. कमबॅक करण्याचा प्रयत्न सुरू आहे या मॅचमध्ये. सुरुवात खूप चांगली केली होती गोपी आणि पवनने. पवन बाद झालेत. पुन्हा एकदा बॅक फुटला गेले होते. पुन्हा एकदा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न आलाय हा डॉट बॉल. एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय. एका धावेसाठी झगडावं लागतंय. मोठे फटके येत नाहीयेत. राहुल दादा स्ट्राईक इनला आहेत. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा आला हा डॉट बॉल. काय गोलंदाजी होते. ज्याप्रमाणे 5व्या षटकामध्ये परमेश्वरने गोलंदाजी केली होती त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवतोय गोलंदाज सुनील. 73 बॅकफुटला गेले होते. टॅप करण्याचा प्रयत्न. डीपमध्ये फिल्डर आहेत. एक धाव झाली कंप्लीट. नागेश चांगली फिल्डिंग करतायत. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या आहे 74 धावा धावफलकावरती पहिल्या 6 षटकांच्या समाप्तीनंतर. आदरणीय संदीप कोकाटे साहेबांचे इथे आगमन होत आहे. साहेबांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. संदीप कोकाटे साहेबांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपला विशेष सन्मान केला जाईल. तात्या विंचू यांना विनंती असेल 2 मिनिटं आपण व्यासपीठाच्या समोर यायचं आहे. आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर या आपण. तात्या विंचू 1 मिनिटं. आणि हा झेल पकडलेला आहे. फलंदाज झालाय फेल. विकेटचं बदन. राहुल महेर बॅक टू द पवेलियन. कुंदनने हा झेल पकडलेला आहे. मन जिंकतायत. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आणि आलाय हा डॉट बॉल. क्षेत्ररक्षक आहेत आणि सीमारेषेच्या बाहेर षटकार.
चांगली फिल्डिंग आपण पाहतोय खऱ्या अर्थाने एस्टनच्या पाठीमागे. त्याच्यावरती नक्कीच वाईट +1 मिळतील. या चेंडूवरती एकूण धावा 2 आणि धावसंख्या आहे 82 धावा. डान्सिंग डाऊन द विकेट. बॅटच्या आतली कडा आहे त्याच्यावरती मिळते 1 धाव. एकच धाव मिळणार आहे या चेंडूवरती. बॅकअपसाठी फिल्डर नाही आहेत बघा. चुका चुका आणि चुका होत आहेत. दुसरी धाव कंप्लीट आणि तिसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. 1 रन शॉट आहे त्यामुळे 2च धावा असतील. धावसंख्या 84 धावा धावफलकावरती आहेत. 7वं हे षटक सुरू आहे. स्ट्राईक इनला बॅट्समन पंकज आहेत. ज्या पंकजने काल सामना जिंकून दिला होता. यावेळी विकेट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत आणि परमेश्वरने हा झेल सोडलेला आहे. मिळतील या चेंडूवरती एकूण धावा 2 आणि धावसंख्या आपण पाहू शकाल 86. मॅन ऑफ द सिरीज साठी नक्कीच सुनील मामा शिंदे यांच्याकडून स्मार्ट वॉच देखील आहे. पुल करतायत. गॅप मधून चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. शेवटच्या बॉलवरती येतोय हा चौकार. ताराचंद जारवाल साहेब आणि अर्जुन बहुरे साहेबांचे इथे आगमन होत आहे. त्यांचं देखील स्वागत आहे. चला तात्या विंचूला विनंती असेल जे पंच आहेत त्यांच्यासोबत आपण डान्स करा. तात्या विंचू पंचांसोबत डान्स करा आपण. यस लहान मुलं देखील आहेतच. ते आज ऐकणार नाहीयेत. लहान मुलांचा आज दिवस आहे. डान्सिंग डाऊन द विकेट. स्टेप आउट झाले होते. पुढे गेले होते मारण्यासाठी. आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या आहे 90 धावा धावफलकावरती. गोलंदाज सुनील आहेत. या अंतिम षटकामध्ये स्ट्राईकिंगला बॅट्समन गोपी आहे. गोपी खेळतोय वैयक्तिक. पुन्हा एकदा बॅटची कडा आहे. धावबाची संधी. सव्वीस वरती तो बॅटिंग करतोय. 27 वरती आता. आणि धावसंख्या आपण पाहू शकाल 91 धावा. चांगलं कमबॅक राहिलेलं आहे या मॅच मध्ये. ऑन साइडला खेळतायत. पुल करण्याचा प्रयत्न. खराब फिल्डिंग. बॅकअप साठी फिल्डर येतील तोपर्यंत या 2 धाव मिळत आहेत. धावसंख्या 2 ने पुढे जाईल 93 धावा 93. धावसंख्या 93. यावेळेस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. वाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या आपण पाहू शकाल 94 धावा. यावेळेस विकेट सीमा रेषेच्या बाहेर. TPL षटकार.
बॅटची कडा आहे आणि हा झेल सोडलाय. इझी झेल घेण्याचा प्रयत्न, सोपा झेल घेण्याचा प्रयत्न केला आणि लेझी अप्रोच मी तर म्हणेन. जीवनदान मिळते. किरण ठाकरे होते. धावसंख्या 100 धावा आणि एक चेंडू शिल्लक. शेवट गोड करण्याचा प्रयत्न मिस्टामिंग नागेश आणि नागेश जगरवालने हा झेल पकडलेला आहे. 8 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 100 आणि 101 धावा बनवायच्या आहेत स्पार्टन 11 या संघाला. ताराचंद जारवाल साहेबांचा इथे सन्मान करूया. आनंद नांगलोत साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करूया. चला तात्या विंचू या आपण. त्यानंतर आपण सन्मान करूया. अर्जुन बहुरे साहेबांचे इथे आपण सन्मान करूया. झेलसिंग नांगलोज साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करूया. चला तात्या विंचू महादेवजी ठाकरे सरांसोबत एक डान्स इथे समोर झाला पाहिजे. बघा आयोजकांची ही विनंती आहे की माधवजी ठाकरे सर आणि तात्या विंचू टेडी डान्स झाला पाहिजे. तिघांचा एकत्र समोर. तुमचा आवडता सॉन्ग सांगा, तो आपण प्ले करू. ओम बट स्वा. नटीने मारली मिठी. चला होऊन जाऊ द्या. डीजे मास्टरला विनंती असेल, आपल्याकडे वेळ आहे तर एक मनोरंजन देखील आपण करणार आहोत. चला टेडी थोडेसे शांत आहेत, त्यांना रेडबुलची गरज आहे. आय थिंक एनर्जी ड्रिंकची नाही. भरपूर दूरवरचा प्रवास करून ते आलेले आहेत. नाशिकवरून ते आलेले आहेत.
आणि माधवजी ठाकरे सरांसाठी. चला 101 धाव बनवायच्या आहेत आणि ऐकूया आपण मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ पनवेल पनवेल समालोचक समितीचे उपाध्यक्ष आमचे गुरुवर्य योगेशजी मडवी सर यांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. पहिल्या चेंडूवरती सीमा रेषेच्या बाहेर पहिल्या चेंडूवरती दमदार सुरुवात चौकार. थैंक यू सो मच रोशन जी संते. बहुत बहुत शुक्रिया दोस्तों, आप सभी का स्वागत है टिटवाला प्रीमियर लीग 2026 पांचवा पर्व और सभी के लिए आज ये त्योहार है. और बिल्कुल आप देख सकते हैं टेढ़े आने के बाद पूरा बच्चे लोग का माहौल बदल चुका है. और इस मुकाबले की बात करेंगे, एक बड़ा मुकाबला दो बड़े टीमें एक दूसरे के सामने. मुकाबले की बात करेंगे, दोनों टीमों के लिए मुकाबला अहम भरा मुकाबला है क्योंकि ये मुकाबला जीतेंगे तो आप जाएंगे क्वालिफाई में और इसलिए तो ये मुकाबला है. पहले सत्र की बात करेंगे, 100 रन बनाए थे वीर योद्धा फाइटर टीम ने और 101 रनों का टारगेट है मैदान पर यह मुकाबला जीतने के लिए. टारगेट 101 रन. टिटवाला प्रीमियर लीग में और एक बेहतरीन शॉट इस बार गेंद लॉन्ग ऑफ सीमा रेखा के बाहर 4 रन और इसी चौके के साथ रन संख्या बनी है 12 रन. टिटवाला प्रीमियर लीग 2026 का पांचवा पर्व देख रहे हैं जो कि पूरा धमाल है. आज सुपर संडे और सुपर धमाका. राणा सिंह फाइटर टीम क्वालिफायर में पहुंच चुकी है. यहां से जीतने वाली टीम उनके साथ मुकाबला खेलेगी और वहां पर जीतने वाली टीम सीधे टिटवाला प्रीमियर लीग के फाइनल मुकाबले में पहुंचेगी. इंतजार में है राणा सिंह फाइटर टीम जो कि यहां पर जीतना वाली टीम उनके साथ खेलेगी अगला मुकाबला. टैप किया सामने की तरफ, इस बार गेंद अच्छी थी सामने की तरफ. जब तक गेंद को फील्ड करे शॉट एक्स्ट्रा कवर में पर्याप्त समय मिला. 2 रनों का 2 के साथ रन संख्या पहुंची है 14 रन. पहला ओवर प्रगति पर है 101 रन बनाने. टिटवाला प्रीमियर लीग 2026 में सभी खिलाड़ी हैं नेक और टारगेट है 101 और यह मुकाबला उतना ही बेहतरीन होगा. कहीं मत जाना, आज का सुपर संडे का सुपर धमाका. अच्छी गेंद सामने की तरफ खेलना के चाहते थे, गुडलिन स्पॉट के ऊपर गेंद पड़ने के बाद बल्लेबाज को बीट किया. डॉट गेंद की समाप्ति
एक अच्छा मुकाबला। पहले ओवर का खेल समाप्त हो चुका है। 14 रन बने पहले ओवर में। के औसत से रन बनाने हैं, यानी कि तकरीबन 13 रन बनाने हैं। पहले ओवर में 14 आ चुके हैं। दोनों टीमें ताकतवर है, दोनों टीमें तगड़ी है। ये मुकाबला जीतना है, यही सपना, यही जज्बा दिल में उतर कर ये टीमें उतरी मैदान पर, क्योंकि क्वालिफाई होना है तो फिर ये मुकाबला आपको जीतना पड़ेगा। क्वालिफाई में मुकाबला खेलने के लिए तैयार होंगे यहां पर राणा सिंह फाइटर टीम, जो कि जज्बे के साथ इस साल फॉर्म में चले और बिल्कुल रुपए सर इनका जलवा चला पिछले मुकाबले में। 68 रन उन्होंने बनाए। वाइट का इशारा अंपायर द्वारा। अतिरिक्त रन बढ़ते हुए टीम की रन संख्या हम बात करेंगे तो टोटल 15 रन पर पहुंची है। आज सुपर संडे का सुपर धमाका। ताता बिन इंचार्ज गए, टॉस गेंद मिड विकेट की तरफ मोड़ दिया। फील्डर मौजूद है, अच्छी फील्डिंग। रन बनी एक, सिंगल के साथ रन संख्या पहुंचे इस समय 16 रन। इक्का दुक्का के साथ ये मुकाबला आगे बढ़ता हुआ और इक्का दुक्का से मुकाबला आगे जाता हुआ 101 रन बनाने हैं। दोनों टीम को संघर्ष की जरूरत है, क्योंकि कहा जाता है कि बिना संघर्ष से कोई मान नहीं बनता, और जब तक न पड़े चोट हथौड़े के तब तक पत्थर भी भगवान नहीं कहलाता। ये बेहतरीन शॉट है, ऑन साइड में फील्डर तैनात। ओ, हाथ से गेंद निकली। कैचेस विन द मैचेस, कहते हैं ना कि पकड़ो कैच और जीतो मैच। ये क्रिकेट का समीकरण है, और यहां पर मुकाबला जीतना है तो आपको अच्छी फील्डिंग करनी होगी। टारगेट इतना बड़ा नहीं है, 101 रन जरूर है, मगर गेंदे है 48। टोटल की बात करेंगे 17 रन बने हैं। स्कोरबोर्ड के ऊपर एक बेहतरीन मुकाबला दर्शक एंजॉय करते हुए। सभी दर्शकों की निगाह बीच मैदान पर है। इस बार भी ऑफ साइड में लॉन्ग ऑफ रिजर्व में फील्डर तैनात है, एक से ज्यादा कुछ नहीं है। सिंगल डबल के साथ ये मुकाबला आगे बढ़ता हुआ। टोटल की बात करेंगे तो इस समय 18 रन। अच्छी फील्डिंग यहां पर, एक रन पूरा किया और एक सिंगल। अच्छी गेंदबाजी, गेंदबाज रामदन दुल्हन के इस ओवर में गेंदे 4 और रन दिए 5। पहले ओवर में 14 आए थे, यानी कि रन संख्या 19 पर है। समय कभी एक सा नहीं रहता, वक्त सबका बदलता है। चाहे कितनी घनघोर रात हो, सूरज हर सुबह निकलता है। रामदन दुल्लत बिल्कुल यहाँ पर सर यहाँ पर मौजूद। गेंदबाजी अच्छी हुई है, अच्छी गेंद, पार्टनरशिप किया, पीछे कोई खिलाड़ी नहीं है और ये गेंद निकली इस बार सीधे बैकवर्ड स्क्वायर लेग सीमारे के बाद 4 रन। और इसी चौके के साथ ओवर की समाप्ति, और 2 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या 23 पर पहुंची है। टोटल रन संख्या दिनेश कोकाटे सर यहां पर मौजूद हो चुके हैं। अजब सर, इनसे इनकी शुभातों से उनका सन्मान करेंगे। मनोज कोकाटे सर आणि गीते सर या आपल्याला विनंती, आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या, आपला शुभ सन्मान केला जाईल। कारण 365 दिवस फक्त जनसेवा असते आणि त्याच्यातनं 2 दिवस क्रिकेटसाठी आपण सर्वजण एकत्र येता, हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे। आणि खरं तर त्याचा उल्लेख व्हायला हवा, सगळ्यांना एकत्र आणणं हे देखील फार महत्त्वाचं आहे। भले लीगच्या माध्यमातून तुम्ही एका वर्षामध्ये एकदा तरी या लीगमध्ये येता, प्रत्येक पाहुण्यांचा मान सन्मान देखील या स्पर्धेच्या माध्यमातून, या लीगच्या माध्यमातून करण्यात येतो। आणि सध्या आपण पाहतो या ठिकाणी मान्यवरांचा सन्मान। दो ओवर का खेल समाप्त होने के बाद 23 रन जीत की बात करेंगे तो मुकाबला जीतने के लिए अभी भी 78 रनों की आवश्यकता है। गेंदे बची 36 और 78 रन बनाने हैं। ये मुकाबला उतना ही दिलचस्प है दोनों टीमों के लिए।
12.62 की औसत से रन बनाने हैं मुकाबला जीतने के लिए। और दो ओवर का खेल समाप्त होने के बाद 27 रन बने हैं। सत्ताईस रन बने हैं, यानी कि मुकाबला जीतने के लिए 74 रन चाहिए। आने वाली 36 गेंदे 74 रन चाहिए मुकाबला जीतने के लिए। गेंदबाज ऑफ साइड में पॉइंट के रीजन में खिलाड़ी तैनात, 1 रन तो बनेगा और इस सिंगल के साथ डबल रन की कोशिश की है और 2 रन भी पूरे किए। नजदीकी खिलाड़ी बैकअप में कोई नहीं थे, इसका फायदा उठाया और ये 2 रन आए। 2 के साथ रन संख्या पहुंचे इस समय 29 रन। अब 72 रन चाहिए 35 गेंदों के ऊपर। 35 गेंदे 72 रन, दोनों टीम को संघर्ष करना चाहिए क्योंकि ये मुकाबला भी उतना बेहतरीन है। डू और डाई ये सिचुएशन आप देख सकते हैं, क्योंकि ये मुकाबला जीतेंगे तो आपको एक मुकाबले में चांस मिलेगा, यानी कि क्वालिफाई मुकाबले में आप जब मुकाबला खेलोगे वहां पर एक मौका मिलता है। एक मुकाबला हारने के बाद भी एक मौका मिलता है, इसलिए ये मुकाबला इंपॉर्टेंट है। ताता बिच्छू ये अच्छी गेंद, पीछे फील्डर बीट हुआ है, गेंद सीधे निकली है थर्ड मैन क्षेत्र में, धन 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 करती हुई सीधे 4 रन। चार के साथ टोटल की बात करते हैं इस समय 33 रन, 33 रन बने हैं। 68 रन की अभी भी आवश्यकता है। गेंदे की बात करेंगे तो 33 गेंदे 33 गेंदे 68 रन, मुकाबला बेहतरीन होगा। ये अच्छी गेंद स्क्वायर कट किया, इस बार गेंद जाएगी बैकवर्ड पॉइंट बाउंड्री लाइन की तरफ, वहां फील्डर मौजूद है, 1 रन बनेगा। डबल के लिए पलटना चाहते थे, इनकार किया, केवल 1 रन आई इस सिंगल के साथ। रन संख्या 34, आप चाहिए 67 रन। 32 गेंदे 67 रन की आवश्यकता है। यह तीसरा ओवर है। पहले ओवर की बात करेंगे, गोपी सर जिन्होंने अच्छी गेंद 14 रन दिए, रामदन दुल्लत सर ने यहां 13 रन दिए और ये तीसरा ओवर है। दत्ता सर जिन्होंने अभी भी 7 रन दिए 4 गेंदों के ऊपर। और इस बार गेंद सीमा रेखा के बाहर, हम पास सिग्नल 4 रन।
इस बार भी बेहतरीन गेंद, मगर गेंद पड़ने के बाद लेग स्टंप के बाहर थी, अंपायर ने इसे वाइड करा दी। अतिरिक्त रन बढ़ते हुए रन संख्या 39 रन। और बिल्कुल यहां पर बात करेंगे इस मुकाबले की, 62 रन अभी भी चाहिए मुकाबला जीतने के लिए। गेंदों की बात करेंगे 31 गेंदे और 62 रन। ओ बेहतरीन शॉट, पैडल स्वीप किया, नो लुक शॉट, गेंद सीधे सी मारेगा के बाद 6 रन। छक्के के साथ 45 पर टीम की टोटल पहुंच चुकी है जीतने के लिए। अब बात करेंगे तो 56 रन अभी भी चाहिए आने वाली 5 ओवर में, 30 गेंदे 56 रन। चलो मुकाबला शुरू करें, ज्यादा देर ना करें, क्योंकि इसके बाद क्वालिफाई का मुकाबला होगा, एलिमिनेटर का मुकाबला होगा, फाइनल का मुकाबला होगा। आज धमाका बहुत बड़ा है, क्योंकि टिटवाला प्रीमियर लीग का अंतिम दिन है, मेगा फिनाले, मेगा फेस्टिवल, सुपर धमाका, अच्छी प्रतियोगिता हर साल की तरह दोस्तों आप देख रहे हैं। इस साल भी बड़े धूमधाम से इस लीग का आयोजन है। चलो अब 30 गेंदे 5 ओवर का मुकाबला बाकी है। मुकाबला जीतने के लिए अभी भी चाहिए यहां से 56 रन। जीतने के लिए दोनों टीम को संघर्ष करना पड़ेगा। यह मुकाबला दोनों टीम के लिए महत्वपूर्ण है। कहते हैं कि 2 अक्षर का होता है लक, 2.5 अक्षर का होता है भाग्य, 3 अक्षर का होता है नसीब, 3.5 अक्षर की होती है किस्मत, पर ये सब 4 अक्षर से मेहनत से छोटे होते। इसलिए मेहनत करो, फिर देखो लक, भाग्य, किस्मत और नसीब आपके पास आएंगे। अच्छे एक रन पूरा किया इस गेंद के ऊपर, सिंगल के साथ रन संख्या पहुंचे इस समय 46 रनों के ऊपर। अब ये मुकाबला जीतने के लिए बात करेंगे तो अभी भी 55 रन चाहिए स्पार्टन 11 टीम। ये मुकाबला जीते तो राणा सिंह फाइटर के साथ आप खेलोगे, या फिर वीर योद्धा फाइटर टीम मुकाबला जीतता है तो वो उनके साथ खेलेंगे, और जो टीम हारेगी वो टीम खेलेगी शायद वीर योद्धा, जो एक ही मुकाबला जीते। तो बिल्कुल यहां पर एक बड़े शॉट की जरूरत थी, वो छक्का आता हुआ। रन संख्या इसी के साथ अर्धशतक पूरा हुआ। फिर एक बार आक्रमण, आक्रमण, लगातार 2 छक्के 2 गेंदों के ऊपर। फिर एक बार 3 गेंदे 3 छक्के, कमाल की बल्लेबाजी। बल्लेबाज
कुंदन आज खुश कर दिया, लगातार 3 गेंदें 3 छक्के। डीजे हर मूवमेंट में अलग गाना होना चाहिए। आज धमाल होनी है तो आपको टॉप गीत बनाने हैं। 4 छक्के इस बल्लेबाज ने लगाए, 4 गेंद में 4 छक्के। इस ओवर में 3, इससे पहले 1 छक्का दागा था। कुल मिला के 4 गेंद में 4 छक्के कुंदन सर के बल्ले से। 3 चौके 4 छक्के, कमाल की पारी मैदान पर। और 38 रन पर खेल रहे शायद। डॉट गेंद आते भी राहत की सांस ली और इसी के साथ ओवर नंबर 4 समाप्त हुए। रन संख्या की बात करेंगे, 64 रन बने हैं और अब ये मुकाबला जीतने के लिए चाहिए 37 रन। यह मुकाबला शायद स्पार्टन 11 टीम के पक्ष में ज्यादा मजबूत है। 4 अर्धशतक देखने मिली थी कल 3, आज 1। कल का पहला अर्धशतक लगाया था टीम स्पार्टन 11 के प्रताप सर, जिन्होंने शानदार बल्लेबाजी की थी, 56 रन। उसके बाद और 2 अर्धशतक, एक मुकाबले जो कि अंतिम मुकाबला रहा था, वहां पर मुकाबले देखने मिले थे। 2 वीर योद्धा फाइटर टीम और उसके बाद शिवराना फाइटर टीम, 2 अर्धशतक के कल। और आज पहले मुकाबले में राणा सिंह फाइटर टीम, इनकी ओर से रुपेश सर का अर्धशतक देखने मिला। अच्छे गेंद ऑफ साइड में अलोंग द कार्पेट, मिसफील्ड इज देयर। और जब तक गेंद फील्ड हो तब तक यहां पर 2 रन पूरे किए, सिंगल डबल चौके छक्के। और यहां मुकाबले में वापसी चाहते हैं तो आपको स्टैंडर्ड गेंदबाजी के साथ स्टैंडर्ड फील्डिंग भी दिखानी होगी, तो जाकर मुकाबले में आप
मजबूत स्थिति प्राप्त कर सकते हैं। गेंदबाज तैयार, इस बार भी हवा में है, फील्डर भी गेंद के नीचे। ओ बहुत ऊंचा कैच था, शायद ये ड्रॉप, और उसके बाद यहां पर रन बने 2 और ये तीसरा रन भी पूरा किया। 4 बल्लेबाज आउट थे। ये तात्या बिच्छू परेशान हो गए। तात्या बिच्छू में कोई एंटरटेन में है और यही कहना कि तेडी साहब बहुत बैठे आराम से। जी बिल्कुल, तेडी का कोई काम नहीं है, शायद वो शांत है बैठे, शायद तेडी का पेट खराब भी होगा। यस सभी बच्चे लोग आइए, आपके लिए रुपेश सर जिन्होंने चिप्स लाए। क्या बात है, 4 अर्धशतक देखने मिली है, ये 5वां होगा यदि यहां पर लगाते हैं। फुल टॉस गेंद ऑफ साइड में, फिर एक बार बेहतरीन शॉट, 4 रन, और इसी चौके के साथ कुंदन सर पहुंचे 48 रन के ऊपर। टीम की रन संख्या आ, 79 रन पर जो कि आप जो मुकाबला जीतने के लिए बात करेंगे तो अभी भी रन चाहिए। 20 गेंदों में 48 पर कुंदन सर हैं। 4 अर्धशतक लगी है इस टिटवाला प्रीमियर लीग में। टेडी साहब देखिए आराम से घूम रहे हैं, कोई फिक्र नहीं उन्हें। नहीं, तात्या बिच्छू है तो वो परेशान नहीं है, उन्हें मालूम है कि तात्या बिच्छू सब कर सकते हैं। नहीं देख रहे ग्राउंड पूरा कैसा है, माहौल अच्छा है, आप अच्छा है ना, बस। भाई बिपट्या का जमाना है, वहां जाएंगे तो फिर मुश्किल होगी। नहीं, बिपट्या की नजर में पड़ेंगे तो तुरंत आएंगे। अच्छा हो गया शिकारी आ गया, खुद चल के आया। जी बिल्कुल, रन संख्या की बात करेंगे 79 रन, ये अच्छी गेंद थी, फिर एक बार डॉट गेंद। ओवर की समाप्ति हुई, यहां से 5 ओवर का खेल समाप्त होने के बाद रन संख्या बनी है 79। अब जीतने के लिए 18 गेंदें और 22 रन चाहिए। तो 3 ओवर का खेल बचा है, यानी कि 18 गेंदे 22 रन। तात्या बिंचू काफी मूड में है, दूसरी तरफ परेशान है हमारे टेडी साहब। जा वो परेशान इसलिए कुछ गुम हो गया उनका, सामान विमान साथ में है ना, शायद बहुत परेशान है। तात्या बिंचू को पता है क्या खराब है, क्या गुम हो गया। अर्जुन भाऊ इनकी तरफ से यदि छक्का मारते नागेश तो 500 रुपए का इनाम है। यह इनामों की बरसात है। आज सुपर संडे में सुपर धमाका होगा, क्योंकि ये बेहतरीन शॉट, जैसे 500 रुपए आए वैसे ही शॉट आया, 6 रन।
रन संख्या 85 पर पहुंची है। आप 16 रन चाहिए। विकेट का पतंग शायद बल्ले का हिस्सा और पहला विकेट, पहले पार्टनरशिप बनी है सबसे बड़ी। 85 रनों की पहले विकेट के लिए पार्टनरशिप रही कुंदन सर और नागेश सर इनके बीच में, और पहला विकेट 85 रनों के ऊपर। चलो मैदान के बाहर तात्या बिंजू खुद लेके गए अम्बट स्वाहा, और पहले विकेट का पतंग होता हुआ जीतने के लिए 15 गेंद में केवल 16 रन चाहिए। मुकाबला पूरी तरह से अब स्पार्टन 11 टीम के पक्ष में है, यानी कि क्वालिफाई, यहां पर मुकाबला जीते तो क्वालिफाई होंगे। यह अच्छी शॉट ऑन साइड में फ्लिक किया, आते ही 1 रन पूरा किया, सिंगल के साथ खाता खोला। परमेश्वर सर आए मैदान पर। बिल्कुल ये मुकाबले की बात करेंगे तो वीर योद्धा जो सरमणि उदय जी बारबाल सर इनकी तरफ से छक्का लगाएंगे तो 500 का इनाम कुंदन सर के लिए है। और इसी के साथ 50 रन पूरे, जोरदार तालियां। 5वां अर्धशतक इस प्रतियोगिता में यहां से बल्लेबाजी करते हुए कुंदन सर, जिनका ये पहला अर्धशतक है और इस लीग का 5वां अर्धशतक। 88 रन बने हैं और एक डॉट गेंद की समाप्ति। अब गेंदे बची 12 और रन चाहिए 14। 12 गेंदे 14 रन। तो 12 गेंद में 13 चाहिए, 88 रन बने हैं। अगला मुकाबला यहां पर जीतेगी स्पार्टन 11 तो राणा सिंह फाइटर टीम के साथ होगा। राणा सिंह फाइटर टीम आप आइए। तो बिल्कुल यहां पर अच्छी गेंद है, सामने की तरफ खेला है, केवल 1 रन पूरा किया। सिंगल के साथ रन संख्या पहुंचे इस समय 90 रन, और आप जीतने के लिए 11 चाहिए 10 गेंदों के ऊपर। 10 गेंदे 11 रन। मुकाबला अभी भी जिंदा है, क्योंकि ये मुकाबला आने वाले ओवर में 1-2 विकेटें आती है, गेंदें अच्छी पड़ती है, तो तकरीबन 7 या 8 रन आखिरी ओवर में बचते हैं, तो भी मुकाबला पलटवार हो सकता है। स्विच करने की कोशिश थी, बल्ला गेंद का संपर्क नहीं है, और यहां डॉट गेंदें मुश्किलें आ सकती है, क्योंकि इस ओवर में गेंदें हो चुकी कुल मिला के 3, यानी कि 9 गेंदें बची और अभी भी 11 रन चाहिए। मैंने यही बात की थी कि यदि यहां पर आने वाली 3 गेंदें डॉट या फिर विकेट आते हैं तो फिर यह मुकाबला पलटवार होगा। क्रिकेट का खेल ही ऐसा है दोस्तों, कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर, ये क्रिकेट का दस्तूर है। इस बार अच्छी शॉट पैडल स्विप की, बैकवर्ड स्कोर लेग रीजन में, गेंद सीमा रेखा के बाहर, 4 रन।
इस बार लगातार उसी क्षेत्र में 2 शानदार चौके और 7 रन संख्या 98। आप जीतने के लिए केवल चाहिए 3 रन, 7 गेंदे 3 रन, यानी कि यह मुकाबला स्पार्टन 11 जीत चुकी है और अब राणा सिंह फाइटर के साथ उनका क्वालिफाई मुकाबला होगा। वहां जीतेंगे तो फिर फाइनल में, और वहां हारेगी टीम उसको और एक मौका मिलेगा वीर योद्धा के साथ खेलने का। और वहां पर बिल्कुल 6 गेंदे 3 रन, डॉट गेंद की समाप्ति। अब चाहिए 6 गेंद में 3 रन मुकाबला जीतने के लिए। एक बड़ा मुकाबला दर्शक एंजॉय कर रहे हैं। एक तरफ है टीम राणा सिंह फाइटर और दूसरी तरफ है स्पार्टन 11 टीम। स्पार्टन 11 टीम के सामने 101 रनों का टारगेट था और आप यहां पर बचे 6 गेंदे और 3 रन। चलाइए राणा सिंह फाइटर टीम के कप्तान आखिरी 6 गेंदे जीतने के लिए 3 की आवश्यकता है और गेंदबाजी करेंगे अब राहुल सर। पहली गेंद सामने खेला है, मौका है और ये कैच नहीं बल्कि मैच ड्रॉप हुआ। मुकाबला जीता मैदान पर स्पार्टन 11 टीम ने क्वालिफाई हो चुकी है। यहां पर ये स्पार्टन 11 टीम हार्ड लक वीर योद्धा फाइटर टीम, जो कि अब अगले मुकाबले में जो टीम हारेगी उनके साथ एलिमिनेटर का मुकाबला वो खेलेंगे और वहां पर